मात्र दिला जाईल आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्याला मात्र सुरुवात होईल। एका बाजूला गावदेवी पेठ आणि आपटे या दोन टीम्स मध्ये आणि त्यानंतर मात्र लढाई पाहायला मिळेल। वाउंजे परिसरामधील दोनही संघ एकमेकांच्या समोरासमोर येतील। एका बाजूला वाउंजे असेल, दुसऱ्या बाजूला डोंगऱ्याचा पाडा। दोन टीम्स मध्ये कारण अगोदर बाय मिळाली ती जीबीएस वारदोली टीमला, त्यामुळे पुढची फाईट सुद्धा एवढीच महत्त्वाची पाहायला मिळेल। तर राकेश पाटील आपण या, आपले 500 रुपयाचं पारितोषिक आलाय। तर विनंती असेल सुरेश भगतसाहेब आपण देखील या। शिवकर गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर विनंती असेल आपण या। तर नक्कीच शिवकर गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो, छोटी असो किंवा मोठी असो, परंतु नक्कीच आवर्जून आम्हाला ते बोलवत असतात। खूप मोठं प्रेम आमच्यावर आहे, तर विनंती असेल आपण या व्यासपीठावर। चला सामना लगेच सुरू करायचा आहे। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना आम्ही विनंती करतोय, क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या। तर आज स्पर्धेची रात्र आपण पाहतोय दुसरी आणि अगदी 5 सामने इथे आपण पाहिले। पहिल्या फेरीतील 5 सामने खेळवल्यानंतर दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत पाहतोय। गावदेवी पेठ विरुद्ध 2 हात करताना संघ आपटा, तर टॉस जिंकला या सामन्यामध्ये आपटा संघानं। डिसिजन घेतला क्षेत्ररक्षण 4 षटकं 20 मिनिटं। पंच या गोष्टींकडे थोडं आता लक्ष केंद्रित करा। 3 सामने खेळवायचे, आयोजकांकडून आम्हाला सातत्याने सूचना आल्यात, तर मी विनंती करेन गावदेवी उसराई चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा दुसरी रात्र, उद्या या स्पर्धेची तिसरी रात्र असणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचं मी आभार मानेन। या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आभार। संतोषजी केणी साहेब चिंचपाडा यांनी या स्पर्धेला आम्हाला उत्कृष्ट फलंदाजाला स्पोर्ट्स सायकल दिले, त्यांचा आम्ही धन्यवाद। आणि मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तर खेळाडू ठरलाय अक्षय कडू। 2 षटकं हाताळली, धावा दिल्या 8 आणि 2 विकेट त्यानं संपादित केलं। डोंगऱ्याचा पाडा संघाने हा सामना जिंकला आणि अक्षय कडू आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेण्यासाठी आपण लगेचच जायचं। सामना सुरू होणार, तर सामन्याची सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल आमचे संतोषजी भोईर साहेब, मी यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेचा सामनावीर द्यायचा आहे। तर सामन्याला सुरुवात झाली। प्रणय भोईरला आम्ही येथे पाहतोय। षटक हाताळताना प्रणय भोईर अष्टपैलू क्रिकेटर आहेत। कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थानं आपटा संघाचं क्रिकेटमध्ये प्रणयचं योगदान आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिले। खूप चांगला क्रिकेटर आहे। मैदान त्याने अनेक गाजवलेत, खास करून फलंदाच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत। तर सागरदादा आपण पाहतो व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचा इथे सन्मान केला जाईल। तर शिवकरगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरुची भगतसाहेब यांना इथे मात्र सन्मानित करतील आमचे संतोषजी भोईर साहेब। मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांना सन्मानित करायचं आहे। तर नक्कीच नेहमी सातत्याने आम्हाला साथ देत असतात। तर सुरुदादा भगत आपण आपला हा सन्मान मात्र स्वीकारायचा आहे। नेहमीच शिवकरगावमध्ये कुठलीही स्पर्धा असो किंवा कुठल्याही अडचणी असल्या तर नक्कीच आमचे ते पाठीशी उभे असतात, सातत्याने आम्हाला साथ देत असतात। ते आमचे सूरजजी भगत साहेब यांना मात्र इथे सन्मानित करायचं आहे। कव्हर ड्राईव्हचा फटका आपण इथे जरूर पाहिला। बॅट्समन होते आपण पाहिलं विलीन सुरते। पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच भन्नाट खेळ केला तो विनीतला आपण इथे पाहतोय। पहिल्या सत्रामध्ये खेळ करताना आपण गावदेवी पेठ संघ पाहतोय। टॉस जिंकला आपटे संघानं। गोलंदाज प्रणय भोईर। पॉवर प्लेचे पहिले षटक 4 षटकांचा सामना असणार आहे। किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल यावर सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेत गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध आपटा। तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय संघ आपण पाहतोय जीबी स्पोर्ट्स वारदोली। चेंडूची पाहणी केली, शॉट सिलेक्शन केलं नव्हतं, बॅट मात्र स्टॉप केली होती। ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा इरादा पक्का निर्धार केला होता, मात्र हा चेंडू आपण इथे पाहिला। निर्धाव चेंडूची सांगता होईल। आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला। एकूण धावा फलकावरती गुणसंख्या पाहिली तर 5 धावा। फलंदाज पाहतोय विलीननं डावाची सुरुवात चौकारने केल्या।
चेंडूची लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू ऑन स्विंग होणारा आणि ते मात्र विलीनला विचार करायला भाग पडले. चेंडू बॅटवर आला नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विलीनचा. आपण जरूर पाहतोय सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला डिलिव्हर केलं, अगदी बॅटच्या खालून चेंडू गेला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे खूप चांगला फटका गॅपमध्ये इथे खेळून काढला आणि फटका आपल्याला पाहायला मिळाला, चौकार. तर या 4 धावेच्या मदतीने एकूण धावफलक पाहिले 9. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, प्रणयचा हा चेंडू, थोडी विविधता इथे पाहायला मिळाली. प्रणय भोईरच्या गोलंदाजीमध्ये आम्ही लयबद्धता सातत्याने पाहिले आणि आतापर्यंत प्रणयच्या गोलंदाजीचा आपण अभ्यास केला. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले, त्यानंतर चौकार, सलग 2 चेंडू त्याने डॉट सुद्धा फेकलेत. विलीनला विचार करायला भाग पडले. आपण इथे पाहतोय रोशन सुरतेत पेट प्रीमियर लीगची स्पर्धा आम्ही पाहिली आणि त्या स्पर्धेचे आयोजक होते. खूप चांगला प्रवास त्यांच्या संघाने केला. फायनलचा प्रवासमध्ये धडक मारली. तर गावदेवी पेठ संघाविरुद्ध 2 हात करताना आपण पाहतोय संघ आपटा. तर सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय न्यू पनवेलमध्ये प्रथमच आम्ही घेऊन आलो आहोत चिकन मिसळ पाव आणि चिकन वडापाव. आणि खऱ्या अर्थानं द चिकन मिसळच्या आम्ही पाहतोय प्रोप्रायटर आणि त्या नवीन पनवेलमध्ये अगदी काही दिवसामध्ये हे शॉप ओपन होणार आहे. चिकन मिसळ पाव आणि चिकन वडापाव सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय सेक्टर 15 नवीन पनवेल ऑपोजिट सिकेटी स्कूलच्या समोर आहे. तर चला सामन्यातील वेग वाढवा थोडा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या ती धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9 गोलंदाज झालाय रोशन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मेन अंपायर सिग्नल, इट्स अ वाईड डिलिव्हरी. संघ पुढे सरकेल, सामना इम्पॉर्टंट असणार आहे. इथून पुढे तुमचा संघ कशी कामगिरी करेल. पहिल्या रात्रीमध्ये काल 2 संघांना आम्ही पाहिलं. काल वाघिलवाडा संघाने सर्वांची मनं जिंकली, नितीन स्मृती विचुंबे संघाने खूप चांगला खेळ केला. मात्र आज कोणते 2 संघ असतील. आज GB स्पोर्ट्स वार्दोलीनं चांगला खेळ केला. पहिल्या सामन्यामध्ये रोशन सुरेख पद्धतीने चेंडू हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या, धावफलकावर आपण पाहिलं गोलंदाज होता प्रणय, 9 धावा दिल्या. आणि आता रोशन पवार. आपटा विरुद्ध गावदेवी पेठ यांच्यामध्ये होणारी फाईट. तर रोशन नेक्स्ट बॉल समोर सामना करेल सुनील. वेगवान चेंडू, एसटी रक्षक चूक करतो आणि चेंडू लॉंग स्टॉपला. हा फटका जरूर पाहायला मिळाला. बाईच्या स्वरूपानं 4 धावा मिळणारे चौकार. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. माझे रंभा ग, जीवाची लाडकी रंभा, माझे रंभा ग. तर मॅचकडे जरूर वळूया. बाईच्या स्वरूपानं लॉंग स्टॉपला हा फटका. पहिल्या संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 14 आहेत. 4 षटकांचा सामना. थोडा स्पीडअप करा. गोलंदाज तयार रोशन पवार. पुढचा चेंडू समोर सुनील. चेंडूची पाहणी केली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एश लागते. एष्टी रक्षक कोणती चूक करत नाही आणि इथे पहिला धक्का मिळतो फलंदाजी करताना गावदेवी पेठ संघाला. एकूण धावा असताना धावफलकावर 14 धावा. थँक्यू डीजे मास्टर. मॅचकडे आपण जरूर वळूया. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या, धावफलकावर गुणसंख्या आपण इथे पाहिली. संघाची धावसंख्या आहे ती एकूण आतापर्यंत प्रवास पाहिला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ. एकूण धावा इथे 14. गावदेवी पेठ विरुद्ध आपटा फाईट आपल्याला पाहायला मिळतं. किती धावा सेट केल्या जातील. गावदेवी पेठ विरुद्ध आपटा संघ. फलंदाजी करणारा गावदेवी पेठ संघ. गोलंदाज सज्ज होणार रोशन पवार. धावा इथे धावफलकावर 14. पुढचा चेंडू रोशन पवार. राऊंड विकेटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येणार ते 1 धाव तर पूर्ण होणार. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र इथे मिसफील्ड. क्षेत्ररक्षक चूक करतोय.
3 धावेसाठी प्रयत्न. बघा एक चुकी स्पर्धेमध्ये काय काय करू शकते. बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण जेव्हा दुसरा अंक पाहत असतो किंचितची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असते. आणि हे छोटे छोटे क्षण सामन्यामध्ये बरेचसे काही करत असतात. आणि इथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाने चूक केली. जिथे 1 धावा होत्या आता वेगाने 3 धावा पळून काढल्या आणि संघाची धावसंख्या ती 17. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज रोशन पवार. समोर खेळण्यासाठी उभा असेल गुड्डू म्हात्रे. गावदेवी पेठ राऊंड विकेटनं. तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. रोशननं मात्र फलंदाची भाषा ओळखली, जो आक्रमक पवित्रा धारण केलाय. आणि आपण इथे पाहतोय सुनील बाद झाल्यानंतर आता गुड्डू म्हात्रे आणि विलीन सुरते. एकूण धावा इथे 17. गोलंदाजी मार्कवर रोशन पवार समोर उभा आहे. आतापर्यंत गुड्डूला आपण इथे पाहतोय विलीननं तब्बल चेंडूचा सामना केलाय 6. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे कनेक्ट करू शकला नाही. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 9 आणि यावेळेला रोशन पवारचे षटक पाहतोय. तर प्रमोद पाटील आलेत, आमचे मुख्य आयोजक आहेत. आज दुसरी रात्र हा सामना पाहण्यासाठी ते का आलेत, कारण त्यांना माहिती आहे गावदेवी पेठसुद्धा आपला घरचा संघ आहे आणि आता आपटा संघसुद्धा घरचा संघ आहे. आता पाहूया ते कुणाला सपोर्ट करणार. तर 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा येते धावफलकावर 17. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका, कारण आता 3 सामने खेळायचे आणि वेळ आपण पाहिली तर 1:31 झालेत. मी सातत्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना ही विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. तर 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 17. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार मानतोय. खऱ्या अर्थानं सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहता. ते सायप्रीत लाईव्ह आम्हाला या स्पर्धेला स्पॉन्सर केल्या. ते A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे मधुर वॉटर सप्लायचे युवा उद्योजक, कमी वयामध्ये उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व अक्षयजी भगत उसरले यांचा आम्ही धन्यवाद देतोय. अमितजी भगत साहेब असतील ग्रामपंचायत सदस्य यांनी या स्पर्धेला आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केल्या, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. नितीनजी भगत उपसरपंच असतील, टी शर्टचे आमचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही खूप धन्यवाद देतो. हरेश्वर भगत साहेब असतील, त्यांचंसुद्धा खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेला. किरणजी भगत असतील, टी शर्टचे आमचे पुरस्कर्ते. सूरज भगत, मयूर भगत टी शर्टचे आमचे पुरस्कर्ते, त्यांचा धन्यवाद देतो. तर सन्माननीय जयश्री एंटरप्राइजेसचे राजू रोडे साहेब यांचा आम्ही सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतो. चेंडूचे आमचे पुरस्कर्ते तर माऊली इंटरनेट सर्व्हिस विनीतजी जयवंत भगत यांचा आभार. मॅचकडे वळूया. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1-1 धावेसाठी झुंज द्यावी लागते. गावदेवी पेठ संघाच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्या आणि ते चांगली धावसंख्या सेट करणं हे संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट असेल. आतापर्यंत एकूण धावा पाहिल्या त्या संघाची धावसंख्या ती धावफलकावर 18. इथून पुढे आक्रमण करणं, गोलंदाजावर प्रतिहल्ले चढवणं हे व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाज तयार अतुल. ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धावेसाठी हा प्रयत्न केला जाईल. 2 धावा वेगानं पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूण धाव फलक पाहिलं तर संघाची धाव फलक पुढे सरकले. एकूण धावा आहे 20. अतुल वगैरे प्रणय भोईरनं पहिल्या षटक हाताळलं. 9 धावा दिल्या. रोशननं दुसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या. आपण त्याच्या एकूण धावा पाहिल्या तर 8 दिला आणि अतुल वगैरेला पाहतोय. तर पंचांचा इशारा, पायची इच्छा रूपानं हा एक धक्का पाहायला मिळतोय. आतापर्यंत गडी बाद झाले 2 आणि धावा आहेत त्या धावफलकावर. एकूण धावा 20 या धावफलकावर. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाहुनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? मला दाखवा ना राया नावाना कर्नाळा किल्ला. जाऊ जोडीनं गोडीनं आघाड्या तोरणा किल्ला. तर 2 षटकानंतर आपण पाहिलं अतुल वगैरेचे षटक. आपल्या संघासाठी योगदान देताना गोलंदाज. एकूण धावा फलकावरती 20. 4 षटकांचा सामना आहे. फलंदाज आपण पाहतोय नितेश म्हात्रे 4थ्या क्रमांकावर आणि विलीन सुरते साथ देतोय. विलीन सुरतेकडे एक क्षमता आहे, तो कधी या सामन्यामध्ये जर मैदानावर सेट झाला तर संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. तो विलीन सुरते. अतुल वगैरे पुढचा चेंडू. धावसंख्या ती धावफलकावर 20. राईट अप ओव्हर द विकेट नाव.
गोलंदाजानं मात्र दादागिरी निर्माण केली. आपण पाहिलं सुरुवातीचं षटक हाताळलं प्रणय भोईरनं, रोशन पवारनं अजूनही मोठे फटके खेळण्याच्या फारशा संधी उपलब्ध केल्या नाही त्या फलंदाजांना. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. सुरेख दिशा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अतुलनं आतापर्यंत एकही मोठा फटका दिला नाही. सलग 2 चेंडू डॉट धावा येत्या धावफलकर 20. इथून पुढचा प्रवास गावदेवी पेठ संघाचा कसा असेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 2 फलंदाजामध्ये विचार विनिमय. आता इथे विलीन सुरतेला स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल. संघ अपेक्षा करतो मोठ्या फटक्यांच्या. एकूण धावा येते 20. गोलंदाजी मार्गवर अतुल वागरे. पुढचा चेंडू हा खराब चेंडू. चोख प्रत्युत्तर. लॉंग लेग कडे चेंडू जरूर चाललाय. पंच इशारा करतील. हा फटका पाहायला मिळाला बराच अवधीनंतर. हा चौकार. तर मॅचकडे जरूर आपण वळूया. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. तर पुढचा सामना होणार आहे वामनजी विरुद्ध डोंगऱ्याचा पाडा. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू. तळोजा MIDCतील दोन्ही संघ पुढची लढतसुद्धा खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने GB स्पोर्ट्स वारदोली संघाने प्रवेश केला 3rd राऊंडमध्ये. स्पर्धेचा नियम आपण पाहिला. पहिल्या फेरीमध्ये जो संघाचा उच्चांक असेल तो संघ क्वालिफाय होणार होता. आपण पाहतो त्यांना बाय मिळणार होते. आणि आता GB स्पोर्ट्स वारदोली सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच वामनजी विरुद्ध डोंगऱ्याचा पाडा. तर 3 षटकं संपली. धावा येते धावफलकावर 24. शेवटचं षटक. गोलंदाज आपण पाहूया. आता आक्रमणाची नितांत गरज आहे. प्रणयने धावा दिल्या 9. रोशन पवारने धावा दिल्या 8. आणि आता अतुल वगैरेने 7 धावा दिल्या. सुपर बॉलिंग. गोलंदाजानं आपली ताकद निर्माण केली. आता शेवटचं षटक आहे. फटक्यांची नितांत गरज आहे. गावदेवी पेठ संघ आता अवलंबून असेल, डिपेंड असेल विलीन सुरतेच्या फलंदाजीवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू आक्रमण करतोय गॅपमध्ये. फटका परफेक्टली टाइम शॉट 4 रन. आणि ते 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या. चौकार. ऋषी खरी किरीटा परी ऋषी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर. आता आक्रमणाला सुरुवात केली. 4च्या मदतीने संघ पोहोचला 28. विलीन सुरतेकडे क्षमता आहे. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गावदेवी पेठ संघाचे पाठीराखे कदाचित अपेक्षा करत असेल चांगली धावसंख्या उभी राहिली पाहिजे. धावांचा उच्चांक जर चांगला असेल, उच्चांक जर जास्त असेल तर प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करण्यासाठी एक नवीन ऊर्जा निर्माण होत्या. आणि कदाचित तो प्रयत्न असेल विलीनकडून. आतापर्यंत 3 चौकाराच्या साहाय्याने मैदानावर सेट झालाय आघाडीचा ओपनिंग पेअरचा विलीन सुरते. ड्राईव्ह करतोय लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात. इथे मिसफिल्ड. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक चौकार. बॅक टू बाउंड्रीज. तर एकूण धावा धावफलकावरती 32. 32 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवणार. आपटा विरुद्ध गावदेवी पेठ. अगदी उसारलीपासून काही अंतरावर आपण पाहिलं पेठ काम आहे. आणि आपण पाहतोय रसायन विभागातून आलेला आपटा संघ. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकूण धावा आहे त्या 32. गोलंदाज अजय सावंत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सलग 2 चेंडूवर 2 चौकार आल्या. हा एक फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावेसाठी प्रयत्न. वेल टेकन टू वेल. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावा धावफलकावर 34. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. गावदेवी पेठ संघ किती धावांवर मजल मारणार. येणारे 3 चेंडूमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे. मात्र धावा आहे त्या धावफलकावर 34. अजय सावंत. आपल्या संघाने केलेली दमदार गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीची ताकद आज शक्ती प्रदर्शन जरूर पाहायला मिळालं. प्रणय, रोशन, अतुल आणि आता अजय सावंत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धावसंख्या ती धावफलकावर 34. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ताकदीचा वापर मात्र मिस टायमिंग. क्षेत्रची चेंडू खाली. गॉन कॅच.
बॅट्समन कॅच आउट. तर 2 चेंडूचा खेळ बाकी. बाद झाला जेलबादच्या रूपामध्ये विलीन सुरते. सुनीलचा खेळ पाहिला. विलीन गुड्डूंना फारसं योगदान देता आलं नाही. आता नितेश मात्रे पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅच टॉससाठी संपर्क साधा. मी विनंती करेन वामनजी संघाचा संघनायक आणि डोंगऱ्याचा पाडा संघाचा संघनायक टॉससाठी आपण संपर्क साधा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आहे ती 34. ऑन साइडला बॅटच्या मधोमध. दिस इज अ बिग शॉट आणि या षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या साहाय्यानं बॅट्समन होते आपण इथे पाहिलं नितेशच्या बॅटमधून आणि संघ वेगाने पुढे सरकलाय. 4-0 40 धावा दाफलकावर. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा दाफलकावर 40. गडी बाद झाले 3. अजय सामंत ठरतो महागडा. सुरुवातीच्या 2 चेंडूवर विलीननं 2 चौका ठोकल्या. शेवटचा चेंडूवर आपण तिथे जरूर प्रयत्न केलाय मात्र धावेसाठी संघर्ष. सिंगल मिळणार आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी पेठ विरुद्ध आपटा यांच्यामध्ये फाईट पाहतोय. 4 षटकं संपले आणि एकूण धावा दाफलकावरती 41. 41 रन्स ऑन अ बोर्ड. 42 रन्स टू विन. तर प्रमोद पाटील आमच्या समोर उद्याच्या रात्रीमध्ये पहिला चेंडू पडणार. आम्हाला ते जरूर सांगतील 7:30 उद्या सुद्धा 10 संघ असतील. आज गावदेवी पेठ आणि आपटा संघ हे दोन्ही त्यांच्या घरचे संघ आहेत आणि आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांना आपण इथे पाहतोय. तर सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मी आभार मानेन. या स्पर्धेसाठी आम्हाला अमितजी बगसाहेब ग्रामपंचायत सदस्य ट्रॉफी स्पॉन्सर केल्या त्यांचा आभार. नितीनजी बगसाहेब उपसरपंच टी शर्टचे पुरस्कर्ते. किरणजी बगसाहेब टी शर्टचे पुरस्कर्ते. हरेश्वरजी बगसाहेब असतील. सूरज भगत मयूर भगत असतील टी शर्टचे आमचे स्पॉन्सर. राजू रोडे असतील. विनीत भगत आमची माऊली इंटरनेट सर्व्हिस यांचं योगदान मात्र आम्ही धन्यवाद देतोय. सायप्रीत लाईव्ह आम्हाला स्पॉन्सर केला ते A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे युवा उद्योजक. मधुर वॉटर सप्लायचे ओनर्स अक्षय भगत यांचं धन्यवाद देतोय. बेस्ट फिल्डरला शूज आम्हाला स्पॉन्सर केले त्या सोसायटी अध्यक्ष गणेश साहू साहेबांचा आम्ही आभार मानतोय. जयेश मात्रे विचुंबे यांचा मी धन्यवाद देतोय. बेस्ट बॉलरला आम्हाला स्पोर्ट्स सायकल दिली त्यांचा आभार. तर टॉससाठी 1:43 डोंगऱ्याचा पाडा संघनायक. आपला संघनायक अजूनही आला नाही. तर 4 षटकं येणारे 24 चेंडू आणि टार्गेट असेल विजयासाठी 42 रन्स. या ऐकूया आपण दुसऱ्या अंकामध्ये. वातावरण गरम करण्यासाठी येथील आमचे हिंदीचे अप्रतिम नामांकित समालोचक रॉकिंग प्रवीण गायकर जे नेहमी वातावरण गरम करण्यासाठी येत असतात. ही त्यांची खासियत आहे. या ऐकूया आपण त्यांचा आवाज. तर जाऊया आपण DJ पवन. क्रिकेटचा रंग लाय थरार आयोजन नंबर 1. क्रिकेटचा रंग लाय थरार आयोजन नंबर 1. रायगड ठाण्यात गाजतोय आज गावदेवी उसराई चषक. रायगड ठाण्यात गाजतोय आज गावदेवी उसराई चषक. थँक्यू सागर मांडवकर. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. तुम्ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एन्जॉय करता. युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसरली खुद यांच्या माध्यमातून ही गावदेवी आई गावदेवी उसराई चषक 2022 ही चांगली संकल्पना मुकेश भगत हेमंत भगत आणि त्याच्यानंतर त्यांचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ ज्यांनी घेतलेली अथांग मेहनत. स्क्रीनवर तुम्ही हे दृश्य खऱ्या अर्थानं पाहता. त्याला टॉससाठी विनंती असेल लगेच संपर्क साधा. श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि डोंगराच्या पाडा संघाचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. तर टॉस करण्यासाठी मंचावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय एकच वादा आमचे मच्छिंद्र दादा
अर्थातच मच्छिंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. मच्छिंद्र पाटील साहेबांची तुम्ही जर शरीरयष्टी पाहिलीत तर अगदी छत्रपती शंभूराजेंचा छावा खऱ्या अर्थाने कुस्तीपट्टू देखील आहेत. तर टॉस इथे जिंकलाय श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे संघानं. अजय पवार यांच्या वतीने देखील वावंजे संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचे मनापासून स्वागत करूया. केशरी कपाली गंध तुम्हा आम्हा शिवछत्रपतींचा छंद एक मुखाने गाऊया जगदम्ब जगदम्ब जगदम्ब. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. यहाँ पर जीतने के लिए 24 गेंदों में टोटल 42 रनों की आवश्यकता है. जो जीतेगा वो बिल्कुल अगले दौर में क्वालिफाई. लेकिन इसमें से और एक मैच होगा ये सेकेंड राउंड का, जिसके ज्यादा रन होंगे वो सीधा जाएगा सुपर 8 में. पहली गेंद फुल टॉस के साथ शुरुआत की और इसको फेंक दिया फाइन लेग और लॉन्ग लेग के बीच में से सीमा रेखा पार. 4 रन. थैंक यू. बिल्कुल इस बीच गोरख धुमाल साहब इनका शुभागमन हो चुका है. उनके समेत इस टूर्नामेंट के मेरे सर्वा मुकेश भगत, उनका भी हम स्वागत करेंगे. इतनी रात्रि में मामा अभी भी कलिंगड़ बेच रहा है. और उनके समेत ग्राम पंचायत सदस्य रमाकांत साहब, इनका भी शुभागमन हो चुका है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. वेलकम फॉर पहली गेंद के ऊपर शुरुआत काफी लाजवाब होती हुई बल्लेबाज की ओर से. रिवर्स शॉट खेलने का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन इस बार बेहतरीन वापसी होती हुई. पिछला मुकाबला, एक दो पहले मुकाबले की अगर चर्चा करेंगे ना, तो पाली विपक्ष मैच खेला गया था वावंजे श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे. क्या कड़क मुकाबला हुआ था. अंतिम 4 गेंदों में चाहिए थे 14, एक आया चौका, एक आया छक्का और उसके बाद आया चौका. क्या कमाल का मुकाबला देखने को मिला. ओवर द विकेट से शुरुआत की थी, बेल्स नहीं गिरी मेरे दोस्त. भाग्य थोड़े से शायद टूटे होंगे. आज 2 बार ऐसा हुआ है. ये अचंभित करने वाली बात तो नहीं, क्योंकि इंटरनेशनल में भी अक्सर ऐसे देखने को मिलते हैं. कई खिलाड़ियों का ऐसा ही हुआ है जो बेल्स पर लगकर और कभी कभी बेल्स गिरती नहीं. एक इंडियन प्रीमियर लीग में आपने देखा होगा जोफ्रा आर्चर की एक गेंद लगी थी बेल्स के ऊपर और बेल्स गिरी और वो गेंद सीधा बाउंड्री लाइन के लॉन्ग स्टॉप में गिरी, यानी कि 6 रन के लिए गिरी थी. लेकिन बेल्स गिरी, वाह खुश नसीब थे. और यहाँ पर देखिए बेल्स नहीं गिरी, बल्लेबाज रहे सुरक्षित और निश्चित तौर पर जीवनदान मिलता हुआ अतुल को. अतुल ने बिल्कुल लगातार 2 छक्के धागे थे और राहुल शेठ पाटिल आड़िवली उपसरपंच इनके माध्यम से 5,000 रुपए का इनाम बिल्कुल इस बल्लेबाज को दिया गया था. शुरुआत काफी बेहतरीन रही थी बल्लेबाज की, लेकिन एक वाइट बॉल आई और वाइट के साथ यहाँ माफ कीजिएगा एक फुल टॉस बॉल आई और उसके साथ यहाँ पर चौका बटोरा बल्लेबाज ने. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी के मार्ग पर लक्ष्मण कांबले. क्लीन बॉल, कितनी बार बेल्स नहीं गिरेगी, इस बार लाइन परफेक्ट है और इसी के साथ क्लीन बोल्ड, बल्लेबाज होंगे आउट. और ये पहला बड़ा झटका बिग बैट्समैन यानी कि अतुल बैक टू द पेविलियन. 15 तो हो गए, 16 लग गया, आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल. थैंक यू डीजे पवन, क्या बात है. क्लीन बोल्ड यहाँ पर पहला बड़ा झटका लगता हुआ. हालांकि जो ये टीम है ना, मेरे ख्याल से गावदेवी 11 पेट, ये टीम ने चिंचपाड़ा के मैदान के ऊपर उमेश काफी कमाल का परफॉर्मेंस किया था उरन कोटना का टीम के खिलाफ. सुपर 8 में क्वालिफाई हुई थी, लेकिन सुपर 8 में शायद इन्हें हार मिली थी. वो हार ऐसी आसानी के साथ नहीं मिली थी. काफी बढ़िया मुकाबला खेला गया था उरन कोटना का विपक्ष गावदेवी पेट के बीच में. ये मुकाबला भी तगड़ा होगा. इसके लिए आपके पहले पावर प्ले के जो ओवर के गेंदबाज है ना, उसे एक अच्छी गेंदबाजी करनी होगी. और यहाँ पर देखिए लक्ष्मण कांबले, व्हाट अ ग्रेट कमबैक, कमाल की वापसी होती हुई. बैठे बैठे जिंदगी बर्बाद ना कीजिए. जिंदगी मिलती है तो कुछ कर दिखाने के लिए. रोके अगर आसमान हमारे रास्ते तो तैयार हो जाओ उस आसमान को झुकाने के लिए. यही दिखाती हुई दोनों भी टीमें. यॉर्कर, यू मिस, आई विल डेफिनेटली स्विंग एंड अ मिस. दूसरा बड़ा झटका लगता हुआ बैक टू बैक कैप्टन फॉर द डक. क्या बढ़िया गेंदबाजी, लगातार
2 विकेट। शायद इससे पहले संदेश वो बेल्स गिरती तो वो विकेट मिल सकता था, लेकिन भाग्य के साथ दिया बल्लेबाज अतुल का, उसके बाद नहीं साथ दिया और सीधा लौटना पड़ा। लगातार दूसरा बड़ा झटका। अरे भाई तू क्यों पीछे आ रहा है, एक खिलाड़ी आउट हो चुका है, तुझे तो उस क्रीज के ऊपर रहना जरूरी है। तो बिल्कुल मेरे ख्याल से मेरे को भी लगा लगातार 2 खिलाड़ी कैसे आउट हुए लगातार। तो नए खिलाड़ी जाएंगे मैदान में मेरे ख्याल से श्री गणेश 11 अपना टीम की ओर से। प्रणय भोईर बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है और मेरे ख्याल से तालुका के टूर्नामेंट में भी इस खिलाड़ी की वर्णी लगाई जाती है। एक बेहतरीन खिलाड़ी है, युवा प्रतिभावान खिलाड़ी है। अब जिम्मेदारियां बनेगी ऑन हैट्रिक। क्या गावदेवी पेट टीम का गेंदबाज पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद लगातार 2 गेंदें डॉट, लगातार 2 विकेट और आज के रात्रि की पहली हैट्रिक क्या कंप्लीट यहां पर कर पाएंगे? तो निश्चित तौर पर यहां पर बात करेंगे तो मेरे ख्याल से यजुवेंद्र चहल ने इंडियन प्रीमियर लीग की पहली हैट्रिक कंप्लीट की। हाई फाई 5 विकेट इनके नाम पर रहे और यहां पर देखेंगे कि ये विकेट हैट्रिक लेने में गावदेवी पेट टीम के गेंदबाज लक्ष्मण हो पाएंगे। ये बिल्कुल यहां पर देखिए कट करना चाहते थे बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। वेरी गुड बॉलिंग, एक बार जोरदार तालियां हो जाए। पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, उसके बाद रोक लगाई, कोई रन नहीं है। 2 महत्वपूर्ण सफलता और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद श्री गणेश अपना 11 टीम का स्कोर है 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 42 का टारगेट है, आने वाली गेंदें होंगी 18 और जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता। ठोक दीजिए ठोक। चाफ्याची कली कशी लाल ग चाफा पिवला, चाफ्याची कली कशी लाल ग चाफा पिवला. चाफ्याची कली कशी लाल ग चाफा पिवला, चाफ्याची कली कशी लाल ग चाफा. तो बिल्कुल हमारे साथी स्कोरर उमेश रायगढ़ जिले के बेस्ट स्कोरर, उनके समेत प्रमोद दादा पाटिल भी मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। प्रमोद दादा की बॉडी देखेंगे ना तो काफी स्ट्रांग है। दादा चलते हैं तो मांस, दादा हिलते हैं तो मांस। नागार्जुन का फिल्म याद आता है, पूरे बॉडी पर मांस ही मांस है और दमदार क्रिकेट के लिए दमदार योगदान इनके माध्यम से दिया है। और लगातार आप देख सकते हैं पहली रात्रि कल थी, सोनाली कुलकर्णी आई थी, कमल का दर्शकों का साथ मिला और पहली ऐसी टूर्नामेंट होगी, पहली ऐसी जो मराठी सुप्रसिद्ध सिने कलाकार, मेरे ख्याल से पूरे रायगढ़ नहीं बल्कि महाराष्ट्र में नोंद होगी इस टूर्नामेंट की। और सेल्फी लेने के लिए पूरी तरीके से तो इतनी गर्दी कि पूरे मोबाइल 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 ही नजर आ रहे। क्या कमाल का यहाँ पर टूर्नामेंट का आगाज करते हुए इस सीजन के अगर अवार्ड देने की कोशिश करेंगे ना, अगर वो अवार्ड होते तो निश्चित तौर पर इसी टूर्नामेंट को देते। अच्छा ये क्रिकेट का आयोजन यहाँ पर नजर आता हुआ। तारीफ करेंगे युवा सेना और ग्रामस्थ मंडल उसरली खुर्द आई गावदेवी उसराई चषक 2022 का यह शानदार पर्व। तो आने वाली गेंद है 18, 38 रन की आवश्यकता। पहली गेंद लाजवाब लाजवाब लाइन है, ऑफ स्टंप के भीतर से गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति होती हुई स्कोर वही के वही रुका हुआ। 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर आई है सुबह वो रोशनी लेके थोड़े ही देर में जैसे नए जोश की नई किरणें चमके। विश्वास को लो सदा जल के रखना, देगी तुझे अंधेरों में बिल्कुल वो रास्ता चिराग बन के। यॉर्कर का प्रयास हल्के हाथों से ड्राइव की ऑफसाइड में, शॉट पॉइंट में वहां पर फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे। 1 रन लेने का पर्याप्त समय और 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 5 रन और गेंदों के बीच में फासला 16 गेंदें बची है। 37 रनों की बिल्कुल आवश्यकता है। 16 गेंदें जीतने के लिए बिल्कुल यहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर अभी भी 37 रनों की आवश्यकता है। 8 गेंदें फेंक चुके हैं, 5 रन बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल हमारे देख सकते हैं मारुति राया बिल्कुल इस वक्त पूरी तरीके से आपको दिख रहे हैं। कालुंद्रे के मेरे ख्याल से ये प्रवीण गरत का राइट हैंड लगता है। बापरे कितने 8-6 साल से मिला मेरे को प्रवीण गरत, जहां वहां ये कालुंद्रे का उसका साथी पार्टनर नजर आता था। गेंदबाज तैयार, फुल टॉस बॉल हवा में है, मौका बन सकता था। वेरी गुड एफर्ट, दाद देनी होगी इस खिलाड़ी की, कमाल की फील्डिंग की। ऐसा लग रहा था एक समय तो थर्ड अंपायर रिव्यू चेक करना चाहते हैं। 2 रन तो कंप्लीट हो चुके हैं लेकिन देखेंगे ये नो बॉल मुहम्मद आई है या नहीं। तो बिल्कुल तीसरे अंपायर
टीवी अंपायर हेमंत यहाँ पर चेक करेंगे कि ये नो बॉल है या नहीं। 2 रन तो जरूर मुकम्मल हो चुके हैं। पहले 5 रन बने थे 2 विकेट के नुकसान के ऊपर। ये 2 अगर आते हैं तो 7, अगर 2+1 आते हैं तो 8, तो इट्स नो बॉल कॉल। तो 2+1 मेरे ख्याल से रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 3 रन संख्या बनी है टोटल 8 और अगली गेंद होगी बिल्कुल फ्री हिट। मौका मिलेगा बल्लेबाज को। फ्री हिट की जब भी गेंदें होती है ना, और एंड मोमेंट पर आप ये गेंदें नहीं फेंक सकते हैं। और यहां पर देखेंगे गेंदबाज फ्री हिट का, बल्लेबाज किस तरीके से फायदा ले पाएंगे। इस बार तेज बॉल डालने की कोशिश जरूर की थी, लेकिन बेल्स गिरी थी। कोई दिक्कत ही नहीं, फ्री हिट था, इसकी वजह से खिलाड़ी रहेंगे सुरक्षित। और ये लीजिए बिल्कुल यहां पर बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ। फ्री हिट की गेंद के ऊपर कमाल की गेंदबाजी चल रही है। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है मेरे ख्याल से 15 और 34 रनों की आवश्यकता। यहां पर बड़े शॉट नहीं आएंगे ना, तो शायद मुश्किलों का सामना करना पड़ेगा श्री गणेश। आपटा टीम, व्हाट अ ग्रेट बॉलिंग, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। यहां पर बात करेंगे गुड्डू माथरे, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। एक तरफ पेट टीम की बात करेंगे तो बिल्कुल हमारे शाबुद्दीन है मैच का आनंद लेते हुए, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। और एक तरफ हमारे गोटिया सुरते, यानी कि उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। दमदार गेंदबाजी, गावदेवी पेट टीम के गेंदबाज। ये यार्कर का प्रयास ऑन साइड में हल्के हाथों से खेला है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन में आकर गेंद को उठाए, थोड़ी सी मिसफील्ड और उसका फायदा पूरी तरीके से उठाते हुए। ये गलती है फील्डर, इतनी आसानी से मत ले। तेरे को लगता है कि ये मैच तुम्हारे पक्ष में। पिछला मुकाबला याद है ना, जो श्री मलंगड़ वावंजे विपक्ष पाली के बीच में खेला गया था, वो ऐसा लग रहा था कि मैच दूर जाएगा, लेकिन ऐसी खराब फील्डिंग हुई, वहां पर मुकाबले में कमबैक किया। इसीलिए कहते हैं आलस्य छोड़ो, एक अच्छा परफॉर्मेंस दो अपने टीम के लिए। और बिल्कुल यहां पर 2 रन मुकम्मल। इस बार भी उसी दिशा में खेला स्ट्रोक को, फील्डर वहां पर नजर आते हुए। इस बार भी थोड़ी सी मिसफील्ड, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 डबल चुराते हुए मौका मिला बल्लेबाज को। और इसी 2 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ, टोटल दूसरा। और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 12 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। 42 रनों का टारगेट है, आने वाली 12 गेंदें, 30 की आवश्यकता। थँक्यू डीजे. तर व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतो सन्मान्य अतिथी मान्यवर डेरवली गावाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तसेच डेरवली आणि उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोरखजी धुमाल साहेब, तसेच आम्ही पाहतोय रमाकांतजी पाटील साहेब, आणि उसरली गावाचे ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय अमितजी भगत साहेब, आणि उसरली गावाचे माजी उपसरपंच जितेंद्रजी भगत साहेब, तसेच आपण पाहतोय जुई गावाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत तर आमचे परेशजी पाटील साहेब यांचं देखील आम्ही व्यासपीठावर सर्वांचं अतिथी मान्यवरांचं स्वागत करतोय. या मॅचचा आनंद घेत आहेत आलेल्या सर्व अतिथीगणांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. 12 गेंदें 30 रनों की आवश्यकता है. ऐसे हालातों में खराब फील्डिंग हुई है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से रोशन पवार. इनकी ताकत है बड़े शॉट खेलना, लेकिन ये फुल टॉस बॉल थी, दिशा दी कवर पॉइंट के रीजन में. फील्डर वहां पर गेंद के नीचे आते हुए, लेकिन इस मर्तबा लगातार यहां पर 2 रन आते हुए ये तीसरी मर्तबा हो चुका है मेरे ख्याल से संदेश. और लगातार ये 3 रन आते हुए 3 रनों की लगातार 3 डबल्स आते हुए और 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 14 रन. रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 11 और 28 रनों की आवश्यकता. गम न कर जिंदगी बहुत बड़ी है, चाहत की महफिल ये दोस्त तेरे लिए सजी है, बस एक बार मुस्कुरा कर तो देख. लेकिन तकदीर खुद तुझसे मिलने खड़ी है. पटकी हुई गेंद थी, छोड़ देते तो वाइड बॉल मिल सकता था. बल्ले में छेड़खानी करने की कोशिश की, लगा बाहरी किनारा और एक बड़ा झटका अपने टीम को. बिल्कुल बिल्कुल खराब परिस्थिति नजर आ रही है. ऐसे हालातों में और एक विकेट जाएगा मैदान से बाहर. 42 का टारगेट है. अब जो भी टीम जीतेगी वो दूसरे जो मैच होगा श्री मलंगड़ वावंजे विपक्ष डोंगरेचा पाड़ा के बीच में मैच खेला जाएगा.
वहां पर जो जीतेगा इस मैच में उनकी नजरें टिकी रहेगी कि 41 के अंदर अगर ये पारी सिमटती है तो लगभग रास्ता सुपर 8 के लिए जाने के लिए क्वालिफाई हो सकता है। लेकिन देखेंगे जो इस मैच में बने हैं, टोटल 41-42 का टारगेट है। अगर अगले मैच में ज्यादा रन बन पाते हैं तो शायद वो सुपर 8 के लिए क्वालिफाई हो सकती है। वाभंजे विपक्ष डोंगरे चपाड़ा जो भी जीतेगी, अगर इनसे ज्यादा रन बनाते हैं तो उनका रास्ता क्लियर हो जाएगा। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, यॉर्कर, ऑफ स्टंप यॉर्कर, लाजवाब गेंदबाज यहां पर नजर आती हुई। कमाल के गेंदबाज से बाएं हाथ के यहां पर सुनील एड़े, लाजवाब गेंदबाजी। हालांकि 2 रन आए थे जरूर, लेकिन समीकरण बदलता हुआ अब गेंदें बची है 9 और 28 रनों की आवश्यकता। मैच थोड़ा सा दूर जा रहा है। श्री गणेश आपटा टीम की ओर से बॉलर ओवर द हेड वी शेप में खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बिल्कुल वहां पर नजर आता हुआ। दूसरे की कोशिश, रन आउट का मौका नहीं है, आसानी के साथ 2 रन मुकम्मल। इट्स अ गुड रनिंग बिटवीन द विकेट। एक 2 रन इंपॉर्टेंट है, बीच में बड़े छक्के इंपॉर्टेंट है और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई 16-42 का टारगेट है। अब 8 गेंदे 26 की दूरी, लगातार 2 छक्के अगर भागते हैं बल्लेबाज तो शायद कहीं ना कहीं मुकाबले में एक बार और वापसी हो सकती है। लेकिन कहते हैं ना, तो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ये लीजिए अब गेंदें चाहिए किस तरीके की। इन फुल टॉस गेंदों के ऊपर आप बड़े शॉट नहीं खेलते तो निश्चित तौर पर आपके लिए दुविधा है। लगभग मुकाबला पूरी तरीके से गिरफ्त में आता हुआ। 7 गेंदें बची है और जीतने के लिए 26 की दूरी। इस गेंद के ऊपर देखेंगे कोई बड़ा शॉट आता है या विकेट जाती है। ये फुल टॉस बॉल, फील्डर है मौजूद, कोई चूक नहीं है और एक बड़ा झटका। ये 4था विकेट मैदान से बाहर लौटता हुआ। अब गेंदें बची है 6 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। थैंक यू। बिल्कुल स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं ये हमारे मारुति राय जिन्हें संबोधित हमारा आराध्य समझते हैं, वो बिल्कुल आप देख सकते हैं उन्हें पूरे रात्रि में प्रवीण घरत के राइट हैंड उनके समेत पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए। अगर आप कर्नाला स्पोर्ट्स में जाएंगे ना, कर्नाला तारा में, तो बिल्कुल वहाँ पर आपको वो बहुत ज़्यादा नजर आएंगे। वो अभयारण्य वहाँ पर ज़्यादा नजर आते हैं पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए। अरे जरा जोर से खींच, अच्छा जोर से मत खींच भाई, आहिस्ता जरा। तो बिल्कुल 6 गेंदें बची और जीतने के लिए रनों की जरूरत है 26। अब यहां पर कोई चमत्कार ही होगा जो इस मैच को बना सके। तो सिर्फ 5 मिनट और 3 सेकेंड है। यस अंपायर, क्रॉस हुआ है नहीं अंतिम गेंद के ऊपर? यस। तो स्क्वेयर लेग अंपायर द्वारकानाथ बता रहा है कि नहीं चेंज हुए। मेरे ख्याल से एक अभी तक जो नियमावली है वो अंतरराष्ट्रीय में भी आ चुकी है शायद। कैच लेने के बाद नया बैट्समैन जो है वो स्ट्राइक पर ही आएगा। आईपीएल में भी वो नियम लागू है, तो ये हमारे ग्रामीण में भी लागू रखना भी जरूरी है। तो चलिए नए गेंदबाज विलिन सुरते, विलिन को देखा लेकिन विलिन सुरते गेंदबाजी के मार्ग पर 6 गेंदों में अगर 26 नहीं बचा पाते ना तो ये दुख की बात होगी। प्रणय भोईर है मैदान में, जी जान से लड़ रहे, लेकिन चलिए यहां पर विलिन लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद बिल्कुल क्रॉस पैडेड खेलने की कोशिश। अपील इतनी लेट करेंगे तो कैसा आउट देगा मेरे को बता मेरे भाई। विकेट कीपर की अपील थी, तेरी अपील लेट आई तो इट्स नॉट आउट कॉल, क्योंकि बॉलर का अपील का रिस्पांस स्ट्रांग होना जरूरी है। इट्स अ विकेट एंड बॉलर कॉम्बिनेशन, इट्स अ ग्रेट अपील और ये अपील को कभी कभी अंपायर को स्वीकारना भी, इट्स अ वेरी क्लोज डिसीजन। अपील करते तो शायद कुछ हद तक बन सकता था, लेकिन बेहतरीन गेंदबाजी शुरुआत। ये फुल टॉस बॉल बैकवर्ड स्क्वायर लेके रीजन में खेला है, फील्डर है वहां पर अलाउंग द कारपेट उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। अब तो मुकाबले में पूरी तरीके से कमबैक, 24-25 रनों की आवश्यकता है आने वाले 4 गेंदों में। 4 में 4 छक्के भी दागते हैं ना तो भी मुकाबला नहीं जीत सकता, लेकिन इनमें से जो जीतेगा अगले मुकाबले पर नजर रहेगी। जाना मत कहीं घर पर, अगर नेक्स्ट मैच में आपसे कम रन होते हैं तो आपका रास्ता खुला हो जाएगा सुपर 8 के लिए और बचा हुआ मुकाबला खेलेगी मेरे ख्याल से जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम के खिलाफ। गावदेवी, बैरीनाथ प्रसन्न
जीबी स्पोर्ट्स बारदोली बहुत इंपॉर्टेंट टीम है, बहुत ताकतवर टीम है और इस सीजन में नारपोली में चैंपियन बनी थी, अमदा ट्रॉफी वीगर में सुपर 8 के मुकाबले में हारी थी, ओले में काफी कमाल का परफॉर्मेंस रहा और आज भी कमाल का परफॉर्मेंस। ये उंगलियों को घुमाया, फिंगर रोल किए, पढ़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकाला इस गेंद को और बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। ये होता है अनुभव और ये विलीन का अनुभव पूरी तरीके से आप देख सकते हैं। 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से, हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 18 रन, अभी भी जीत की बात करेंगे तो टोटल मेरे ख्याल से 24 रनों की बिल्कुल आवश्यकता है। सिर्फ 3 मिनट और 4 सेकंड का समय, 2 मिनट और 4 सेकंड का समय बचा है, वरना यहां से पेनल्टी लेनी पड़ेगी। गेंदबाज तैयार, ये देखिए सीधी गेंद थी, स्टंप पर जाकर गिरी और बल्लेबाज के पारी का होगा खात्मा। 5वां करारा झटका, आदि सेना सस्ते में लौटी है। श्री गणेश आपटा टीम की 2 गेंदें और जीतने के लिए 24 रनों की दरकरार। जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। धन्यवाद डीजे। तो बिल्कुल आने वाली 2 गेंदें हैं, तो अगर ये बल्लेबाज छक्का धाकते हैं, नए बल्लेबाज रोशन भोईर, तो नितिन भगत इनकी ओर से 2000 का इनाम, हेमंत भगत इनकी ओर से 2000 का इनाम और बारकिया पाटिल इनकी ओर से 500 रुपए का इनाम, 1000 रुपए का इनाम। तो मचिंद्र शेठ आप क्यों एंट्री पर रुके, आप भी कुछ लगा दो। बारकिया भी इनकी ओर से 2000, एक छक्का 10,000 कमाई है बाबा। बाप रे, इसने भी तो लॉलीपॉप दिया था। बचाए बचाए, चलिए दोनों मिलके 5-5 हजार लीजिए, काम तमाम बन जाएगा। मैच तो दूर है, शायद यही प्लानिंग था, उसने भी टप्पा ही डाला था। अगर उनके टप्पे में आती ना गेंद तो ये जाती थी। अरे बाबा आउट है अंपायर, क्या यार 10,000 के ऊपर पानी फिर दिया। विकेट जाएगा मैदान से बाहर और मेरे ख्याल से ये 6ठा झटका। धन्यवाद डीजे, धन्यवाद बारकिया भाई। 2 बार तुम्हारी किस्मत फूटी, पहले भी आए थे बल्लेबाजी के लिए, वहां पर आपको इनामों की राशि थी, इस मैच में भी थी, लेकिन पूरी तरीके से हिट विकेट, शायद बल्ला लगा स्टंप के ऊपर और विकेट जाएगा। मेहनत नहीं करनी पड़ी ज्यादा विकेट कीपर को और गेंदबाज को, सीधी बॉल थी। तो बिल्कुल अंतिम गेंद है और मुकाबला जीता। कांग्रेचुलेशंस टीम गावदेवी पेट एंड हार्ड लक टीम श्री गणेश आपटा। इतनी दूर से आप आई इस उसरली के सरजमी पर, आपका हार्दिक स्वागत करते हैं और अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक एंड कांग्रेचुलेशंस टीम गावदेवी पेट। मैन ऑफ द मैच के हीरो हमारे साथ स्कोर जानकारी जरूर बताएंगे। 11 गेंदों में 200 के स्ट्राइक रेट से 22 रन की दमदार पारी, गेंदबाजी करते हुए 1 ओवर में रन दिए 2 सफलता, विलिन सुरते मैन ऑफ द मैच के हीरो।